कारण ओबीसीची ठाम भूमिका कुणी घेतली, ओबीसीच्या प्रश्नावर माणसा अंगावर कुणी घेतली, त्या माणसाला मंत्रिमंडळातून का डावललं जातंय, का डावललं गेलंय, अजितदादांनी याचं उत्तर द्यावं आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं. फक्त जयंती साजरी करून किंवा प्रोग्राम साजरे करून चालणार नाही, तर ओबीसीचे प्रश्न अनेक आहेत. हे प्रश्न सुटायचे असतील तर मंत्रिमंडळामध्ये ओबीसींची बाजू घेणारा माणूस पाहिजे. नुसते ओबीसी असणारे नको आहेत, जन्मानं ओबीसी नको आहेत, पण ओबीसीची भूमिका घेणारी माणसं मंत्रिमंडळात पाहिजेत. आणि त्यासाठी आम्हाला छगनरावजी भुजबळ या मंत्रिमंडळात हवे होते. अजितदादांनी जर या गोष्टी हात वर केल्या असतील तर मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीवर विचार केला पाहिजे. कारण आम्ही ओबीसीनी या महाराष्ट्रामध्ये जे मतदान केलेलं आहे ते मुख्यमंत्र्यांकडे पाहून केलेलं आहे. अजितदादा पवारांकडे पाहून आम्ही महायुतीला मतदान दिलेलं नाही. आम्हाला ज्या आशा आहेत, अपेक्षा आहेत त्या मुख्यमंत्र्यांकडून आहेत. तेव्हा आज मुख्यमंत्री या पवित्र स्थळावरती येत आहेत. खरं तर हा राजकारण करण्याचा दिवस नाही किंवा प्रोग्राम नाही, पण आम्ही जे ओबीसी बांधव इथं जमा झालेलो आहोत, आम्हा ओबीसी बांधवांना माननीय छगनरावजी भुजबळ यांच्याबाबत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय करून आश्वस्त करावं.